हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल आपण टाइप्स ऑफ गेटवे पेमेंट गेटवे सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं तर सायबर कॅश पाहिलं होतं. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पॉईंट आपला बघूयात. त्याच्या आधी आपण स्क्रीन शेअर करून घेऊयात. ओके, सो आपण याच्यामध्ये पेमेंट गेटवे टाइप्समध्ये सायबर कॅश पाहिलेलं होतं. आता कालपर्यंत आपण आपल्या ओल्ड बुक्स मधलं बघत होतो. आजच मला आपलं नवीन बुक जे आहे ते अवेलेबल झालंय, त्याच्यामुळे आपण त्याच्यातून बघूया पुढचे पॉइंट्स. सो याच्यामधला आता तो तर आपण काल पाहिलेला जो पॉइंट होता सायबर कॅश, तो तर ऑलरेडी आहे ह्याच्यात. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात, होस्टेड पेमेंट गेटवेज. होस्टेड पेमेंट गेटवेज मध्ये काय म्हटलंय? होस्टेड पेमेंट गेटवे आर दोज that direct the use away from the e-commerce website user away from the e-commerce website. While making payment, the customer is redirected to the real gateway page by clicking the gateway link. This leaves to website for some time before returning back. The benefit of this gateway is that the customer do not need a merchant's ID, since no confidential details are needed from their website. आता ही कोणत्या अशा टाईपची जी वेबसाईट असते किंवा हॉस्टेड पेमेंट गेटवे जो असतो कशा पद्धतीनं वर्क करतो. आता ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या वेबसाईटला काहीतरी परचेस करायला गेल्याच्या नंतर पेमेंट गेटवे तुम्हाला विचारलं होतं ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स येतात पेमेंट गेटवेचे, आणि त्यातलं पेमेंट गेटवे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली ती वेबसाईट सोडून, म्हणजे ज्या वेबसाईटला तुम्ही परचेस करा ती वेबसाईट सोडून दुसऱ्या वेबसाईटला डायरेक्टली तुम्ही दुसऱ्या वेबसाईटला जातात, तिथे तुम्हाला तुमचे डिटेल्स भरावे लागतात. आता याचा फायदा काय आहे या वेबसाईट अशा पद्धतीच्या पेमेंट गेटवेचा? तर अशा पद्धतीच्या पेमेंट गेटवेमध्ये तुम्हाला मर्चंटच्या आयडीची गरज लागत नाही किंवा त्याच्या वेबसाईटची गरज नाही. विदाउट वेबसाईट सुद्धा तुम्ही त्याचा पेमेंट करू शकता. दुसरी गोष्ट की तुमची कोणती कॉन्फिडेन्शियल डिटेल्स त्यांना द्यायची गरज लागत नाही. सो ही जी आहे आपला फर्स्ट टाइप आहे hosted payment gateway. Then second one, share payment gateway. While making the payment, uh, a customer is directed to the payment page and not out of the website. In this form is used once one click on payment link button. The payment page is maintained securely by the payment gateway. After all the details about credit card and other required fields are complete, the user fully gets back to the main website. The main benefit is fast and easy to use. आता हे तुम्ही रेग्युलर यूज करता त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपण ऑनलाईन पेमेंटला गेल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट गेटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट डिटेल्स विचारले जातात. मीन्स तुमचे क्रेडिट कार्ड नंबर विचारला जातो, सीव्हीव्ही नंबर, अकाउंट होल्डर नेम, आणि हे सगळं पुट केल्याच्या नंतर एकदा तुमचं पेमेंट झालं, सक्सेसफुल झालं की ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या वेबसाईटला व्हिजिट केल्यात तीच वेबसाईट तुमची रिटर्न ओपन होते. आता याच्यामध्ये फायदा काय होतो, तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसचा फायदा असा आहे की हा फास्ट आणि खूप इझी आहे ही प्रोसेस. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटला जावं लागत नाही. पहिल्या याच्यात काय होतं की पेमेंट गेटवेची वेबसाईट पुन्हा वेगळी पेज लॉग इन व्हायचं. इथे तुमचं वेगळं पेज लॉग इन होत नाही, त्याच वेबसाईटला ते लिंक दिलेली आहे पेमेंट गेटवेची. तुमचं पेमेंट झाल्याच्या तर ऑटोमॅटिकली पुन्हा तुम्ही त्याच पेमेंट गेटवेवरती किंवा त्याच वेबसाईटला तुम्ही पुन्हा येत आहे. आणि देन थर्ड वन, पेपल इनकॉर्पोरेशन. याच्यामध्ये पेपल इज अ नोन ऑनलाईन पेमेंट processor which connects the people and businesses on an online platform to enables in the purchase of goods and services. The official website address of PayPal is http /www.paypal.com. The company, which was started in San Jose,
California was acquired by eBay in early 2000. The positive for PayPal is that it is easy to use and has easy access, as it has no strict registration requirement. आता पेपल जे आहे, पेपल बद्दल तुम्हाला फारसं माहिती नसेल, पण तुमचे पॅरेंट्स जर शिकलेले असतील तर त्यांना माहिती असेल, कारण हे पेमेंट गेटवे वगैरे सगळे यायच्या आधी पेपल यूज केलं जायचं. पेपल थ्रू तुम्ही पेमेंट गेटवे टाईप होतं, या पेपल थ्रू तुम्ही आताही पेपलचे ऑप्शन्स आहेत, पण या पेपलला तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करता येत होतं, पेपलला तुमचं मनी ठेवता येत होतं, पेपलवरून तुम्हाला मनी ट्रान्सफर करता येत होतं. या सगळ्या ज्या फॅसिलिटीज होत्या ह्या पेपलला अवेलेबल होत्या. सो पेपलचं एक सेपरेट अकाउंट राहायचं. आता पेपलची जी त्यांनी दिलेली आहे, पेपलचं वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट आहे www.paypal.com. पेपल ही कंपनी कुठे स्टार्ट झाली तर कॅलिफोर्नियामध्ये, आणि आता 2000 मध्ये ती कुणी अक्वायर केली, ती ईबेनं अक्वायर केलं पेपल. आणि ह्या पेपलचं महत्वाची गोष्ट म्हणजे याला रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड नसतं जास्त, म्हणजे स्ट्रिक्ट रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड नाहीये. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते बघा पेपलचे आपण. Okay, so PayPal provides protection from fraud. From fraud person protection देतं. PayPal assure against unauthorized transaction from the customer's account. Usually the financial information is not always secure while shopping online. Some certified e-commerce website can take advantage of the financial details to perform unauthorized transaction. This may ultimately result a heavy loss to the customers. PayPal ensures double check details before transaction is authorized. आता बऱ्याचशा अनऑथोराइज वेबसाइट्स आहेत की जिथे तुम्ही ऑनलाईन केल्याच्या नंतर, पेमेंट करायला गेल्याच्या नंतर बरेचसे जे तुमचे ट्रान्झॅक्शन आहे ते अनऑथोराइज होतात आणि त्याच्यातून खूप मोठा फ्रॉड होण्याची शक्यता असते. पण पेपल असं आहे की पेपल मध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन करायला जाता तेव्हा पेपल तुमचं ट्रान्झॅक्शन हे 2 वेळा चेक करते, डबल चेक होतं, आणि डबल चेक होऊन त्याच्यानंतरच तुमचं ट्रान्झॅक्शन ऑथोराइज आहे की नाही हे कन्फर्म करतात. त्याच्यामुळे पेपल जास्त सिक्युअर आहे. त्याच्यानंतर हे ऍडव्हान्टेज आहे. देन सेकंड ऍडव्हान्टेज आहे पेपलचा, गॅरंटीज कस्टमर पर्सनल डाटा प्रोटेक्शन. पेपल इनकॉर्पोरेट्स a very important features called payment tokenization. Payment tokenization is the representation of customers' detail and payment transaction as a code. In the scenario that there a breach in the network security, PayPal guarantees a business of customers' personal information. It is one of the modern data encryption methods employed by PayPal to guarantee data security. पेपलने काय केलंय की त्यांची जी सिक्युरिटी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आताच अपडेटेड सिक्युरिटी सिस्टम आहे ती बसवलेली आहे, इन्क्रिप्टेड सिक्युरिटी. आणि याच्यामुळे काय होतं की आज बऱ्याचशा मोठमोठे बिझनेस सुद्धा पेपल थ्रू जे काय आहे ट्रान्झॅक्शन करतात. मग त्यांच्या सगळ्या पर्सनल डाटासाठी किंवा त्यांच्या बिझनेस डाटासाठी किंवा तुमच्या फिनान्शियल डाटासाठी प्रॉपर प्रोटेक्शन मिळावं यासाठी त्या पद्धतीने त्यांच्या सिस्टमला त्यांनी सिक्युरिटी दिलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे गॅरंटीज कस्टमर पर्सनल डाटा प्रोटेक्शन. कस्टमरच्या पर्सनल डाटा प्रोटेक्शनची गॅरंटी पेपल देतं. हा पेपलचा दुसरा ऍडव्हान्टेज आहे. देन सपोर्ट मल्टी करन्सी पेमेंट प्रोसेसिंग. PayPal supports over 24 international currencies and therefore enables easy currency exchange. The currency exchange rate is supplied at the prevailing market rates. Hence, it saves money and time. PayPal is also available in many countries and still has a growing list of supported countries. This international appearance favors global business transaction at reduced cost and in good time. आता पेपल थ्रू काय करतं, पेपल हे 24 कंट्रीज मध्ये चालतं. त्याच्यामुळे ह्या 24 कंट्रीज मध्ये करन्सी एक्सचेंजचा प्रॉब्लेम येत नाही. कोणत्याही कंट्रीची करन्सी याच्यामध्ये एक्सेप्ट केली जाते आणि ती तुम्हाला कन्वर्ट करून मिळते. त्याच्यामुळे ह्याला म्हटलेले सपोर्ट मल्टी करन्सी पेमेंट प्रोसेसिंग. इथे मल्टी करन्सी पेमेंट प्रोसेसिंग सपोर्ट करतं. देन इझी ऑफ ऍक्सेस अँड यूज. रिक्वायरमेंट दॅट आर needed to register with PayPal are few and non-involving the graphical
requirement that are needed to register with PayPal are few and non-involving. The graphical user interface does not require training and in user friendly. PayPal as a real-time payment processing updates. PayPal offers fast and reliable services. पेपल जी आहे ते यूज करणं फार इझी आहे. त्यासाठी कोणाला कोणत्याही पद्धतीची ट्रेनिंग द्यायची गरज भासत नाही. एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे असं म्हणायला हरकत नाही. गेटवे सिस्टम आहे, युजर फ्रेंडली गेटवे सिस्टम आहे. पेपल हॅज रिअल टाइम पेमेंट प्रोसेसिंग अपडेट. पेपल मध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये अपडेट होतील ते सगळे अपडेट्स पेपल मध्ये अवेलेबल होतात. सो हा एक पेपलचा ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे इथे म्हटलेलं आहे इज ऑफ ऍक्सेस अँड यूज. देन लास्ट ऍडव्हान्टेज आहे प्रोव्हाइड्स गुड रेट ऑफ मनी ट्रान्सफर. सेंडिंग अँड रिसिव्हिंग मनी अक्रॉस बॉर्डर्स कुड बी कॉस्टली. पेपल हॅज बीन पॉप्युलर ड्यू टू इट्स चीप पेमेंट ट्रान्सफर प्लॅन अँड ऑफर्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करता एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये तेव्हा त्याचे जे चार्जेस आहेत ते खूप कॉस्टली असतात. पण पेपल आहे तो पेपल यासाठीच फेमस आहे कारण पेपल चीप रेट मध्ये पेमेंट ट्रान्सफर करून देतो एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये. आणि त्यासाठी खरं तर खूप मोठ्या प्रमाणात पेपलचा यूज होतो. म्हणून पेपलचा हा लास्ट ऍडव्हान्टेज आहे प्रोव्हाइड्स गुड रेट्स ऑन मनी ट्रान्सफर. देन त्याच्यानंतर येतं लिमिटेशन ऑफ पेपल. पेपलचे लिमिटेशन कोणते आहेत? सो पेपल कॅन फ्रीज मनी अँड अकाउंट ऍट विल. आता म्हटलंय बिंग अ प्रायव्हेट कंपनी पेपल इज नॉट सब्जेक्ट टू द फेडरल बँकिंग रेग्युलेशन. पेपल सिम्पली डज नॉट रिक्वायर्स कस्टमर consent in order to freeze their account. In the process, PayPal can also withhold their money until they deem fit the reactive their accounts. आता पेपल जे आहे तर पेपल मध्ये खूप सारे रूल्स रेग्युलेशन आहेत. पेपल कारण पेपल सिक्युरिटी बँकिंग फेडरल बँकिंग रेग्युलेशन अंतर्गत हे जे आहे पेपल अकाउंट जे आहे किंवा पेपल पेमेंट गेटवे आहे हे सिक्युरिटी देते. त्याच्यामुळे पेपल काय करतं बऱ्याच वेळा जर त्याला काही शंकास्पद काही वाटलं तर तुमच्या अमाऊंट जी आहे ती फ्रीज करून ठेवू शकतं. अदरवाईज इन होल्ड मध्ये पण ठेवू शकतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते अकाउंट तुमचं थोडक्यात लॉक होऊन जातं. तुम्हाला थोडे दिवस ते अकाउंट युज करता येणार नाही. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक्स आहे. आपण ते बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन. Then other PayPal may be global, not all online business have adopted it. आता पेपल जरी ग्लोबल असलं तरी बऱ्याचशा ऑनलाईन बिझनेसने अजून त्याला अडॉप्ट केलेलं नाहीये. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन नेक्स्ट वन येतं वर्ल्ड पे. वर्ल्ड पे इन द युनायटेड किंगडम in the year 2000. It is a major payment gateway provider. Affordability being an important feature of this payment gateway provider, it has a competitive rates for accounts. WorldPay is a popular for its debit and credit facilities. As it is backed by Royal Bank of Scotland, the formal website of WorldPay is the www.worldpay.com. आता वर्ल्डपे सुद्धा तुमचं सेम पेपल सारखा आहे. हा वेगळा गेटवे सिस्टम आहे. हा कुठला आहे तो युनायटेड किंगडमचा आहे आणि हा इयर 2000 मध्ये काय झाला फाउंड झाला. त्याच्यानंतर आता याला ऍज इट इज बॅक बाय द रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड आणि ह्याला बॅकअप कोणाचा आहे तर रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा बॅकअप आहे. त्याला वर्ल्डपेची ऑफिशियल वेबसाईट आहे www.worldpay.com. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत ह्या वर्ल्डपेचे ते बघूया. ऑथेंटिसिटी गॅरंटेड. वर्ल्डपे इज बॅक बाय द रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड. Hence the has guarantee authenticity. One can rest assured of secure money transfer using WorldPay. Through their service, people can transact online and sure to get paid. Since the payment gateway is under a bank, all transaction and payment processing are although scrutinized. आता काय होतं की जरी हे असेल पेपल वगैरे असेल तरी पेपलला बॅकअप कोणाचं माहिती नाही. उद्या जर पेपलचे अकाउंट बंद झालं, अचानक पेपल कंपनी बंद झाली तर आपला फार मोठा लॉस होण्याची शक्यता आहे. पण इथे तसं नाहीये. इथे काय आहे की वर्ल्ड पे ला बॅकअप कोणाचे तर बँक ऑफ स्कॉटलंड, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा बॅकअप आहे. उद्या तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम्स आला तर तुम्ही त्या बँके थ्रू तुमचा मनी रिफंड मिळू शकता. अदरवाईज दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर
याला बँकेचा हे असं सपोर्ट असल्यामुळे किंवा बँकेचा बॅकअप असल्यामुळे तुम्ही ज्या वेळेस ट्रान्झॅक्शन करायचं होतं तेव्हा ते प्रॉपर जसं बँक स्क्रुटिनी होते त्या पद्धतीने तुमचं ट्रान्झॅक्शन स्क्रुटिनाइज होतं. हा एक त्याचा प्लस पॉइंट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे. देन वर्ल्ड पे इज नोन फॉर फेवरेबल मनी ट्रान्सफर रेट्स. The Royal Bank of Scotland has facilitated in establishing very affordable money transfer charges. Using WorldPay is a really economical since the transfer rates are flexible. The rates favor large, small and medium sized business. आता याच्यामध्ये सुद्धा जसं आपण वर्ल्डपेला पेपलला पाहिलं त्या पद्धतीनेच वर्ल्डपेला सुद्धा ट्रान्सफरचे चार्जेस आहेत ते फार कमी आहेत. आणि इथे मात्र काय की लार्ज, स्मॉल आणि मीडियम बिझनेस नुसार त्याचे चार्जेस फ्लेक्झिबल आहेत. सो हा एक त्याचा फायदा आहे. देन मल्टी करन्सी इनेबल्ड. इथे सुद्धा तरी बघा, युजर्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज कॅन यूज वर्ल्डपेज सर्व्हिसेस विदाउट वरिंग अबाउट एक्सचेंज रेट्स. WorldPay is located in most countries globally, enabling international transaction with ease. आता मल्टी करन्सी मध्ये काय होतं, मल्टी करन्सी इनेबल्ड म्हणजे काय की याच्यामध्ये सुद्धा मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा ग्लोबल लेवलचा पेमेंट गेटवे आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा मल्टी करन्सी ऍक्सेप्ट केली जाते. देन नेक्स्ट द गुड fraud screening mechanisms. WorldPay has put in a place appropriate mechanism against unauthorized access to customer data or information. Transactions are truly verified before they are authorized to avoid malicious payments. तुमचं पेमेंटच्या आधी तुमचे जे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहेत त्या पूर्णपणे व्हेरीफाय केल्याच्या नंतरच तुम्हाला जे ऑथोराइज केलं जातं. सो हा एक याचा एक ऍडव्हान्टेज आहे. जसं आपण पेपलला पाहिलं सेम त्या पद्धतीने. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या पूर्ण ट्रान्झॅक्शनची एक स्क्रीनिंग होते. देन नेक्स्ट येतं ऑफर स्पेशलाइज कस्टमाइज फीचर्स. Apart from offering the basic payment processing service, WorldPay has gone an extra mile to offer miscellaneous services. Some of the services under this category includes account reconciliation, custom branding and online management. Also, its reputation has stemmed from its PCI DSS level 1 compliances. आता इथे काय होतं की तुम्हाला ऑफर दिल्या जातात. ऑफर मीन्स इथे तुम्हाला कस्टमाइज फीचर्स दिले जातात. म्हणजे की जसं की आता तुमचं एक फीचर्सचा विचार केला, जसं तुमचं बँकिंग तुम्ही रेग्युलर यूज करताय, पण त्याचे तुम्हाला फीचर्स का दिले तर तुम्हाला ऑनलाईन घरी बसून सुद्धा बँकिंग करू शकता. असं इथे तुम्हाला पर्सनलाइज अकाउंट दिलं जातं. पर्सनलाइज अकाउंट थ्रू सुद्धा तुम्ही हे वर्ल्डपे जे आहे ते यूज करू शकता. अशा पद्धतीने स्पेशल ऑफर किंवा स्पेशल फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये दिले जातात. हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन आता बघूयात लिमिटेशन ऑफ वर्ल्डपे. हाय अकाउंट सेटअप कॉस्ट. इनिशियल कॉस्ट ऑफ सेटिंग अँड मर्चंट अकाउंट इज अ relatively high and this discourage new users for partnering with WorldPay. Compared to other payment processing gateway provider, one would be charged more to set up an account. इथे काय होतं की बाकीच्या तुलनेत वर्ल्डपेचा जो रेट आहे तो खूप हाय आहे. त्याच्यामुळे ज्याला नवीन एखादा बिझनेस स्टार्ट होतो तर त्याला त्या वर्ल्डपे सोबत पार्टनरशिप करणं पॉसिबल होत नाही त्यांच्या रेट्समुळे. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन वेटिंग फेज ड्युरिंग मनी ट्रान्झॅक्शन. Ideally, a user should get their money in a real time, but the practical case is that one is forced to wait for 4 to 6 weeks for their money. In the case that an individual needs to money urgently, WorldPay may be inconveniently. बऱ्याच वेळा वर्ल्डपे जे आहे ते तुमचं अर्जंट मनी जर मनी ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी वेळ लावतो. ते जवळजवळ 4 ते 6 दिवसाचा वेळ घेतो. त्याच्यामुळे इथे तुम्हाला ज्यावेळेला अर्जंटली गरज असते पैशाची त्यावेळेस हा वर्ल्डपे तुमच्या कामाला येत नाही. त्याच्यामुळे हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन फ्लक्च्युएटिंग अँड डिस्क्रिमिनेटिव्ह रेट्स. The contract terms do not remain fixed.
once one has become a member, the initial attractive rates are not upheld. WorldPay keeps on renegotiating the rates depending on the financial status of their client. Consequently, the rates end up favoring the most सक्सेसफुल क्लायंट्स. आता याच्यामध्ये काय होतं की रेट्स असतात ते फ्लक्च्युएट होतात. बऱ्याच वेळा रेट्स कमी होतात, कधीतरी रेट्स वाढवतात. आणि इथे दुसरा एक याचा ड्रॉबॅक असं आहे की हे त्यांच्या निगोशिएट करत नाहीत फिनान्शियल स्टेटसला. म्हणजे त्यांचा कोणताही क्लायंट असला तरी त्याला निगोशिएट करत नाहीत रेटमध्ये. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन वर्ल्ड पे हॅज नॉट demonstrated WorldPay has not demonstrated keenness to grow their number of countries served. Other countries other than Europe, other continents other than Europe have not embraced WorldPay services since their availability is limited. Transacting through WorldPay has not been easy globally since their services not found in most countries outside Europe. आता WorldPay has not demonstrating needs to grow their number of countries served. WorldPay जरी ग्लोबली असला तरी अजून खूप साऱ्या कंट्रीमध्ये त्यांना तसं फारसं ग्रोअप मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे फारसं सांगायचं झालं दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमधून जर तुम्ही त्याचं WorldPay यूज करायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम येतो, कारण WorldPay युरोप सोडून आउटसाइड कंट्रीज मध्ये अजून फारसा गेलेला नाहीये. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन टू चेकआउट, फिफ्थ वन येतं टू चेकआउट. दिस इज अन अमेरिकन बेस्ड पेमेंट गेटवे कंपनी. आता पेपल आणि वर्ल्डपे सारखंच हे सुद्धा आहे, पण ही कुठल्या अमेरिकन बेस्ड कंपनी आहे. हॅव्हिंग बीन एस्टॅब्लिश्ड ॲज अन इंटरनॅशनल कंपनी, टू चेकआउट हॅज ऑलरेडी built a mark in online payment processing. It has been operating for over a decade now. It features a number of favorable services which has made it one of the big names in payment processing industry. Some of the advantages and drawbacks of using their services are outlined below. आता पेपल सारखीच ही टू चेकआउट कंपनी आहे, ही अमेरिकन कंपनी आहे, परंतु एक या कंपनीचं असं आहे की या दोन कंपनीपेक्षा याचं नाव जास्त आहे आणि ही खूप लोकांनी अडॉप्ट केलेली आहे. मग त्याचे ड्रॉबॅक्स आणि ऍडव्हान्टेज आहेत ते आपण खाली बघूया. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ टू चेकआउट: इझी अँड क्विक ऍक्सेस. स्टार्टिंग टू वर्क विथ टू चेकआउट इज utterly instant. There are no application fees, monthly or even statement fees. The clients also have a 30 days money back guarantee. This offers some level of flexibility and thus favorable to new business. आता हे वापरायला खूप इझी आणि क्विक ऍक्सेस आहे. स्टार्टिंग वर्क विथ चेकआउट, देयर आर नो ऍप्लिकेशन फीज. याच्यासाठी कोणती ऍप्लिकेशन फीज लागत नाही. मंथली और इवन स्टेटमेंट फी सुद्धा लागत नाही किंवा बाकी कोणते. द क्लायंट्स ऑल्सो हॅव 30 days मनी बॅक गॅरंटी. 30 दिवसांची मनी बॅक गॅरंटी हे ऍप्लिकेशन देतो. त्याच्यामुळे हे ऍप्लिकेशन वापरायला इझी आणि क्विक ऍक्सेस आहे. देन सेकंड ऍडव्हान्टेज आहे, टू चेकआउट्स ऑल्सो ऑफर इंटिग्रेशन विथ शॉपिंग कार्ट्स. This payment processing gateway ensure their clients of quality service by having the latest shopping cart solution. This guarantee optimize shopping activities. A shopping cart gives us shoppers the ability to select the desired items and finally pay for them all at once. This hastens the speed of purchasing goods and services online, thus high profit per unit time. आता ह्याच्यामध्ये काय होतं की चेकआउट ऑफर इंटिग्रेशन विथ सपोर्ट शॉपिंग कार्ट. शॉपिंग कार्टला सपोर्ट कसं करतो, तर शॉपिंग कार्टला जसं की आपण अमेझॉनला वगैरे पे करताना काय करतो, त्या अमेझॉन वरती वगैरे तुम्हाला जेवढे काही पाहिजे मटेरियल पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे, ते सगळे आपल्या शॉपिंग कार्टला ऍड करतो आणि नंतर वन्स तुम्ही काय करता, एकदाच त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करता. सो सेम प्रोसिजर इथे चालते. त्याच्यामुळे हा एक त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड ऍक्सेप्टन्स. Users of two checkouts are given a wide variety of payment options
given that payment is in a dollar in a nutshell. This implies that users with a major card, either Visa, MasterCard, or even PayPal, can conveniently make a payment to bought goods. This convenience greatly decrease the likelihood of abandoning an order due to unavailability of payment options. आता इथे इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड तुमचे ऍक्सेप्ट केले जातात, मग ते कोणती असू देत, विजा असू देत, मास्टर कार्ड असू देत, पेपल असू देत किंवा कोणती. फक्त इथे काय आहे, ते इथे तुम्हाला हे जे काही ट्रान्झॅक्शन होतील ते डॉलर्स मध्ये होतील. सो हा एक त्याचा बेनिफिट आहे. देन युजर फ्रेंडली मॅनेजमेंट कंट्रोल पॅनल. Merchants would find it easy to navigate and use the administration features in their accounts. The administration panel requires no extensive technical know how to manage the account transaction. User friendly management control panel आहे. जर तुम्ही तुमच्या बिझनेसने ते विकत घेतला तर त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन पॅनल पासून सगळं जे काय आहे ते एक्सटेन्सिव्ह टेक्निकल जे काही वर्क आहे ते मॅनेज करणं फारसं कठीण नाहीये, खूप इझी आहे. त्यामुळे युजर फ्रेंडली मॅनेजमेंट कंट्रोल पॅनलला म्हटलं जातं. देन इफेक्टिव्ह फ्रॉड प्रिव्हेन्शन. In checkout, the processing system screens and flags suspicious order and first verifies them before they are processed. In case of hackers tries to carry out illegal payment, the system would detect these attempts and carry out various measures. आता बऱ्याच वेळा काय होतं की ह्याच्यामध्ये ही एक चांगला ऍडव्हान्टेज आहे इफेक्टिव्ह फ्रॉड प्रिव्हेन्शन. एखादा हॅकर जर तुमच्या अकाउंट जर हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याने जर बऱ्याच वेळा तुमच्या याला अटेम्प्ट केलं तर त्याचा जो काही रिझल्ट असेल तो हे जे आहे टू चेकआउट हे पुढे फॉरवर्ड करता, हा एक त्याचा चांगला एक ऍडव्हान्टेज आहे. देन क्विक रिफंडिंग. They refund within 48 hours of any payment. One can get back his or her money without any charges in case of transaction is reversed within 2 days. जर तुम्ही ट्रान्झॅक्शन रिटर्न पॉलिसी जे याची आहे, ट्रान्झॅक्शन जर तुम्ही रिव्हर्स केलं त्याची रिटर्न पॉलिसी जी आहे, या रिटर्न पॉलिसीमध्ये तुम्हाला 28 तासाच्या आत तुमचं पेमेंट रिफंड मिळतं. त्याच्यामुळे क्विक रिफंडिंग हा त्याचा ऍडव्हान्टेजच आहे. त्याच्यानंतर आता बघूया त्याचे लिमिटेशन्स काय आहेत. Limitation of to checkout. First one, high fees. Even though to checkout has cheap setup cost, त्याची सेटअप कॉस्ट जरी चीप असेल, द प्रोसेसिंग सिस्टम हॅज हाय प्रोसेसिंग फीज. पण त्याची जी प्रोसेसिंग फीज आहे टू चेकआउटची ती हाय आहे. त्याच्यामध्ये फीज ऑफ 5.5% प्लस $0.45 पर ट्रान्झॅक्शन. 5.5% तुम्ही जेवढी पण फीज अमाऊंट ट्रान्सफर करणार किंवा ठेवणार आहात किंवा पाठवणार आहात ट्रान्सफर करणार त्याची 5.5% प्लस $0.45 पर ट्रान्झॅक्शन तुम्हाला पेड करावे लागतात. दे चार्जेस ऑलवेज इफेक्ट मर्चंट्स हू हॅव स्मॉल प्रॉफिट मार्जिन. दे आर फॉर अ बिझनेस रिटर्न ऑन इन्कम इन लिमिटेड. त्याच्यामुळे स्मॉल बिझनेसला हे परवडत नाहीये थोडक्यात हाय फीज, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. Then limitation in terms of geographical coverage. Potential users from other countries other than Europe, Asia and America are not well catered from to checkouts. It does not cover every country and this makes it difficult to carry out international money transfer without worrying about availability. याचा हा एक ड्रॉबॅक आहे की त्यांनी म्हटलेल्याप्रमाणे युरोप, आशिया आणि अमेरिका याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या कंट्रीज मध्ये अजूनही टू चेकआउट फारसं चालत नाहीये. त्याच्यामुळे मनी ट्रान्सफरला, ग्लोबल मनी ट्रान्सफरला इथे प्रॉब्लेम्स येतात. देन पुअर टेक्निकल प्रोफिशियन्सी. इन केस ऑफ सर्व्हर फेल्युअर, सम ऑन डिमांड सर्व्हिस may not be available. Their technical team is not well equipped to readily handle such hurdles. This brings अनरिलायबिलिटी टू देअर सर्व्हिसेस. इथे प्रॉब्लेम हा होतो की जर सर्व्हर डाऊन झाला की सर्व्हर फेल्युअर झाला तर यांच्या सर्व सर्व्हिसेस बंद होतात आणि यांच्याकडे तेवढा
हाय इक्विपाइड जो काही टेक्निकल टीम जी आहे ती हाय इक्विपाइड नाहीये, त्याच्यामुळे याच्या टेक्निकल इश्यूज मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स, जो पुअर टेक्निकल प्रोफिशियन्सी म्हटलंय. देन रिकरिंग बिलिंग through two checkouts, clients can be billed for payment that were already cleared in the past. This may subsequently lead to double payment or loss of payment. As a result, many businesses do not fully trust the reliability of two checkouts payment processing gateway services. याचं काय होतं की मी सांगितल्याप्रमाणे टेक्निकल टीम जी आहे ती वेल इक्विपाइड नसल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा तुम्ही एखादा ट्रान्झॅक्शन किंवा पेमेंट बिल वगैरे पेमेंट केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला नेक्स्ट टाइम पुन्हा त्याच्यामध्ये तुमचं बिल ऍड करून येतं, अदरवाईज कुठेतरी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लावला जातो. अशा पद्धतीने खूप वेळा याच्यात असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे खूप सारे बिझनेसचा या टू चेकआउट्स वरती ट्रस्ट नाहीये, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. देन नेक्स्ट येतो फिफ्थ वन, मनी बुकर. नेक्स्ट वन येतं मनी बुकर्स. Money Bookers, also known as Skrill, has established itself a reputable online payment gateway. It serves a large number of merchant accounts, dealing with variety geographical regions. Money Bookers today transact multi-currency payment. To get started, users must first have an account. It is a account. It has an important to note that funds are uploaded from one's bank account and no credit card are accepted. आता हे मनी बुकर has impacted both positively and negatively to the financial status of its users. Some of the main advantages and drawbacks using money banking processing online payments are outlined below. आता ते नंतर बघूयात. सो हा जो मनी बुकर्स जो प्रकार आहे, सो मनी बुकर्स ऑल्सो नोन एज स्किल्स, म्हणजे ते एक स्किल आणि इट हॅज एस्टॅब्लिश अ रेप्युटेबल ऑनलाईन पेमेंट गेटवे आणि रेप्युटेबल ऑनलाईन गेटवे सिस्टम आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं की द सर्व लार्ज नंबर ऑफ मर्चंट्स अकाउंट, मर्चंट्स अकाउंट खूप आहे त्याच्यावरती, किंवा खूप साऱ्या मर्चंट्स अकाउंटला सर्व करतं, सर्व्हिस सर्व करतं. पण ह्याच्यात असं आहे की ह्याच्यात फक्त सगळ्यात आधी जर हे तुम्हाला हँडल करायचं असेल त्याच्यावरती अकाउंट ओपन करावं लागतं. आणि सेकंड थिंग, याच्यावरती फक्त डायरेक्ट बँकेतून तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, हे क्रेडिट कार्ड ऍक्सेप्ट करत नाही. ओके, आता ह्याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पद्धतीचे इम्पॅक्ट आहेत. सो तेच आपण ड्रॉबॅक्स आणि ऍडव्हान्टेजेस मध्ये पाहूयात. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ मनी बुकर्स. मनी बुकरचे ऍडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत? First one, no credit card processing charges. Since Money Bookers does not accept credit cards, there are no charge from making payment through credit card. Users can also avoid credit card fraud. आता ऑलरेडी ह्याच्यात मी मगाशी म्हणालो क्रेडिट कार्ड ऍक्सेप्टच करत नाही तर क्रेडिट कार्डचा चार्ज येणार नाही. आणि क्रेडिट कार्ड ऍक्सेप्ट न केल्यामुळे फायदा काय होतो की क्रेडिट कार्ड पासून होणारे फ्रॉड जे आहेत ते इथे होत नाहीत. सो हा एक त्याचा फायदा आहे. देन availability of services in many countries, already adopted in over 35 countries. आता हे जे मनी बँक मनी बुकर जे आहे हे ऑलरेडी 35 कंट्री मध्ये चालतं. मनी बुकर्स इज वन ऑफ द वर्ल्ड्स लीडिंग पेमेंट गेटवे. जगातलं एक लीडचं पेमेंट गेटवे सिस्टम म्हणून त्याला संबोधलं जातं. अनलाइक मोस्ट पेमेंट गेटवे, Skrill has gone outside Western countries to established local bank relation in various continents. This has made Money Bookers one of the most reliable payment gateway giants in the modern e-commerce world. आता हे जे आहे ते वेस्टर्न कंट्री सोबत बाहेरच्या कंट्रीज मध्ये सुद्धा, बाहेरच्या कंट्रीज मधल्या लोकल जे काही बँक्स आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी एक चांगलं रिलेशन मेंटेन करून ठेवलं आहे. त्याच्यामुळेच कदाचित जगामधला सगळ्यात म्हणजे जगामधल्या टॉपच्या लिडिंग पेमेंट गेटवे मध्ये मनी बुकर्सचं नाव येतं. देन कन्व्हिनियंट विड्रॉवल. Since Money Bookers is linked with many local bank accounts, one can easily withdraw at any time to his or her bank account from Money Bookers. Money Bookers थ्रू हे म्हटल्याप्रमाणे सगळ्या बँकेशी त्यांचे रिलेशन चांगले असल्यामुळे किंवा एक चांगलं रिलेशन बनवून ठेवल्यामुळे तुम्हाला ज्यावेळेला हवं त्यावेळेस तुम्ही मनी बुकर थ्रू तुमच्या बँकेमधून
मनी विड्रॉ करू शकता. Moreover, skill does not specify any account reserves. Therefore, business find the attractive as it does not eat into their profit margins. Skills does not specify an account reserves. याच्यात कोणतीही अकाउंट रिझर्व स्पेसिफाय केलेले नाहीये. Therefore, business find it attractive. Find these attractives does not eat into their profit margin. So त्यांच्या बिझनेसच्या प्रॉफिट मार्जिन मधलं काहीही मनी बुकर्स खात नाही. त्याच्यामुळे बिझनेसचा बऱ्यापैकी त्याच्यावरती ट्रस्ट आहे. देन फेवर रिस्ट्रिक्शन. Unlike other online payment gateway provides that the credit card money bookers has limited restriction in terms of security clearance. This makes transaction times to be short, thus saving time in the long run. आता इथं फ्युअर रिस्ट्रिक्शन्स की रिस्ट्रिक्शन्स ह्याच्यात कमी आहेत. ऑलरेडी क्रेडिट कार्ड तर ऍक्सेप्ट केलं जात नाही, त्यामुळे तो फ्रॉड होतो. आणि बाकीचे रिस्ट्रिक्शन कमी असल्यामुळे ह्याच्यावरचं ट्रान्झॅक्शन आहे ते लवकर होतं, म्हणजे टाइम सेव्हिंग आहे. तर देन लास्ट वन, रिलेटिव्हली बेटर चार्जेस पर ट्रान्झॅक्शन. Compared to other giant online payment gateway like PayPal, Moneybooker charges a maximum of $0.5 per transaction. New business find the attractive and it does not have bad impacts on return figure. So PayPal आणि Moneybooker हे जे दोन गेटवे पेमेंट सिस्टम आहेत, सो ह्यांचे जे चार्जेस आहेत, ट्रान्सफर चार्जेस, हे फार बाकीच्यांच्या तुलनेमध्ये किंवा कंपॅरिझन मध्ये हे फार कमी आहेत. तो आहे $0.5 पर ट्रान्झॅक्शन. त्याच्यामुळे नवीन बिझनेसला हे जे दोन पेमेंट गेटवे सिस्टम आहेत ते अडॉप्ट करणं खूप इझी पडतं. देन लिमिटेशन ऑफ मनी बुकर. आता याच्यामध्ये फर्स्ट वन तर त्यांनी दिलेले लॅक ऑफ ऍक्सेप्टन्स. मनी बुकर्स इज स्टील नॉट मेजर पेमेंट गेटवे इन नॉर्थ अमेरिका. This is a great drawback, especially for those members interested in making overseas transaction. आता मनी बुकर जे आहे ते नॉर्थ अमेरिकेमध्ये चालत नाहीये, त्याच्यामुळे याच्यामध्ये हा एक ड्रॉबॅक आहे की सगळ्या पद्धतीचे जे म्हटलं की सगळ्या कंट्रीज मध्ये किंवा सगळ्या पद्धतीचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते इथे ऍक्सेप्ट केले जात नाहीत. देन लॅक ऑफ फिनान्शियल बॅकिंग. मनी बुकर्स इज नॉट बॅक्ड बाय एनी बँक in terms of administration and financial support. This therefore does not give users to guarantee that their funds are safe with the company. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मगाशी बघितलं की जे वर्ल्ड पे होतं त्याला बँक गॅरंटी होती किंवा बँकचा बॅकअप होता. तसं याला मनी बुकरला कोणत्याही बँकेचा बॅकअप नाहीये, त्याच्यामुळे तुमच्या मनीची गॅरंटी जी आहे ती कोणीही देऊ शकत नाही. सो लॅक ऑफ फिनान्शियल बॅकिंग, त्याच्यामुळे हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. सायबर कॅश आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, नेट बिल पण पाहिलं होतं. आता हे ऍडव्हान्टेजेस ऑफ पेमेंट गेटवे आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, आता आपण इथे थांबूयात.